भास्कर जाधव हे एक राजकारणातील तोफ समजली जाते किंवा राजकारणात त्यांचा एक वेगळा ठसा संपूर्ण राज्यभरात आहे। आणि अशी व्यक्ती गेल्या काही वर्षात म्हणजे त्यांचा जो प्रवास आहे, राजकीय प्रवास आहे, तो शिवसेना ते शिवसेना व्हाया राष्ट्रवादी असा झालेला आजपर्यंतचा प्रवास। आणि पुन्हा एकदा त्यांना ऑफर देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पक्षात बोलावलं आणि त्यांनी भास्कर जाधवही अतिशय उत्साहाने पुन्हा स्वगृही परतले। परंतु त्यांनी त्यानंतर शिवसेनेचा बनून जे काही भाषणं दिली किंवा शिवसेनेसाठी जे काही काम केलं आणि त्यानंतर सत्ता काळ आला आघाडीचा, त्या सत्ता काळात प्रत्यक्षात मात्र त्यांची कॅपॅसिटी असतानाही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही याची कुठेतरी नाराजी त्यांच्या मनात, खंत त्यांच्या मनात आहे आणि ती ते बोलून दाखवत आहेत। कुठेतरी म्हणजे त्यांचा पक्ष सोडतील ह्या नाराजीतून असा अर्थ घेण्याचंही काही कारण नाही आहे। कारण एकतर ते पक्ष संघटनेत आपल्याबद्दल त्यांची जी काही खंत आहे किंवा त्यांची जी नाराजी आहे ती पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत। त्यातून आत्ताच्या घडीला तर काय त्यांना पक्ष सत्तेत नाही आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद किंवा इतर काही गोष्टींचं हे नाही आहे, म्हणजे मिळेल असं काही विषय नाही आहे। परंतु आपलं एक नेतृत्व शिवसेनेत आणि कोकणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर कोकणातली बहुतांश जी ठाकरे शिवसेना होती त्याच्यातले नेते किंवा त्यांचे जे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिंदे शिवसेनेत गेलेले आहेत। त्यामुळे कोकणात आत्ता निवडून आलेल्यापैकी एकमेव गुहागरचा हा जो गड आहे तो भास्कर जाधव यांच्याकडे आहे। आणि भास्कर जाधव आत्ता ह्या परिस्थितीत जर बोलत असतील तर कोकणात आणि कदाचित जर ते नाराजी नाट्यातून दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचा विचार करत असतील तर खऱ्या अर्थाने कोकणातील एक चांगला नेता ठाकरे शिवसेना गमावेल असं चित्र आहे। परंतु प्रत्यक्षात भास्कर जाधवांच्या मनात नेमकं काय चाललं आहे हा विषय अनाकलनीय आहे। परंतु पक्षात आपलं कुठेतरी स्थान मजबूत असावं यासाठी कदाचित त्यांचं हे नाराजी नाट्य सुरू असेल किंवा कदाचित बदलते राजकीय प्रवाह आहेत त्या प्रवाहामध्ये कुठेतरी त्यांना एखादी ऑफरही आलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु भास्कर जाधवांवर सत्ता काळातही अन्याय झाला अशी त्यांची जी भावना आहे त्यातून कुठेतरी हे नाराजी नाट्य निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।